जय शिवराय. सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नव्या वर्षाला स्वागत करताना आपलं शिवऊर्जा प्रतिष्ठान सलग 14व्या वर्षी, म्हणजे भले माणसं बदलत असतील परंतु शिवऊर्जा प्रतिष्ठान हे नाव मात्र आज रोजी सलग 14व्या वर्षी हे महाराष्ट्रातलं सर्वोच्च असलेल्या कळसुबाई शिखरावर तुम्हाला घेऊन या ठिकाणी आलेला आहे. दुर्ग भटकंतीची प्रेरणा या शिवऊर्जा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माझे ज्येष्ठ बंधू, माझं दुर्ग भटकंतीमधलं आयकॉन शिवाजी अण्णा गाडे यांच्या माध्यमातून हे शिवऊर्जा प्रतिष्ठान हे यासाठीच आपण सुरू केलं की धडधाकट माणसासोबत जर आपण दुर्ग भटकंती केली तर आपल्याला त्यांच्या गतीनं चालणं होत नाही. मग आपणच आपल्याच गतीनं चालावं. जसं एखाद्या लहान मुलाला त्याच्या गतीनं शिकता यावं, तसं आमचं एक दिव्यांगाचं एक ब्रीद आहे की आपण आपल्या गतीनं चालावं आणि भूगोलाच्या साक्षीनं इतिहास शिकावा. पुस्तकातला इतिहास पुस्तकात असतो आणि ज्यावेळेला आपण भूगोलामध्ये येतो त्याची उंची, दर्या, ती भूरूप ह्या गोष्टी ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला आपल्या ऐकलेल्या इतिहासाला भूगोलामुळे एक मजबूती मिळते. आज आपण ज्या ठिकाणी आहोत हे महाराष्ट्रातलं सह्याद्रीच्या रांगेमधलं सर्वोच्च असं शिखर आहे कळसुबाई शिखर. जे पहिल्यांदा येतात त्याला फक्त हा डोंगर दिसतो, पण जे पुन्हा पुन्हा येतात त्याला ते वरचं कळसुबाई शिखर दिसतं. जिथपर्यंत माझं बोट जाते त्या उंच भागापर्यंत आपल्याला जायचं आहे. ती आहे कळसाई माता. ह्या परिसरातल्या आदिवासी लोकांचं हे आराध्य दैवत. बऱ्याचशा ग्रामीण इथल्या गडकोटावर डोंगरदऱ्यावर अशा दुर्ग देवता आहेत. तर ही सुद्धा अशीच एक कळसुबाई माता. जुन्या काळामध्ये एक अशी पण आख्यायिका सांगितली जाते की ती ह्याच गावची आहे, एक आदिवासी स्त्री होती आणि ती सगळे पैसे द्या, खूप परोपकारी अशी स्त्री होती की म्हणजे वन औषधीचं असन, म्हणजे जन उपकार असेल, अशा प्रकारचं एक लोकांना उपयोगी असणारी ती माता. आणि मग यथावकाश काही कारणास्तव त्या माऊलीचा मृत्यू झाल्याच्या नंतर, तिचं निर्वाण झाल्यानंतर लोकांना असं वाटलं की ही एक मानवी देहातली देवता होती आणि मग तिचं जे काही ठिकाण आहे हे ठिकाण असं जवळपास नसावं, कुठंतरी एखाद्या डोंगरावर ते उंच असावं. आणि म्हणून हे जे काही सर्वोच्च शिखर आहे अशा उंच ठिकाणी त्या कळसुबाई देवीची स्थापना झालेली आहे. आणि नंतर इंग्रजांच्या काळामध्ये ज्यावेळेला सह्याद्रीचं म्हणजे इंग्रजां सगळ्याच गडकोटांचं त्यासोबतच पर्वत रांगेचे उंची मोजण्याची साधनं आली आणि हे कळसुबाईचं शिखर ह्या सह्याद्री रांगेतलं सर्वोच्च शिखर आहे. सह्याद्रीची रांग गुजरातपासून सुरू होते आणि पार अगदी केरळपर्यंत जाऊन संपते. आणि आपल्या गावाकडे ज्या रांग आहेत छोट्या मोठ्या त्या ह्या सह्याद्रीच्या पूर्व पश्चिम रांग आहेत. जसं की छत्रपती संभाजीनगर मधली अजिंठ्याची रांग, बुलढाणा अकोल्याच्या भागातली सातमाळा डोंगर रांग, नांदेड बीड मध्ये असणारी बालाघाटची डोंगर रांग, त्यासोबतच महाबळेश्वर मध्ये असणारी महादेवाची डोंगर रांग आणि ही आहे कळसुबाई शिखर हरिश्चंद्रगडाची एक स्वतंत्र रांग. आणि ह्याच रांगेमध्ये हे सर्वोच्च शिखर आहे. त्या ठिकाणी आपल्याला जायचे. जात असताना असा आता बऱ्याच लोकांना काय होतं की उंच चढे म्हणजे अशीच एखादी शिडी असेल का विमानात चढल्यासारखं, तसं अजिबात नाही. हे काही रस्ते असे आहेत म्हणजे अगदी आपण घरी चालल्यासारखं, गल्लीत चालल्यासारखं आहेत. काही रस्ते शेतानं चालल्यासारखे आहेत. काही ठिकाणी अशा लोखंडी शिड्या आहेत, तिथं तुम्हाला विमानात चढल्यासारखा फील येईल. आणि अशा पद्धतीच्या 4 शिड्या आहेत. एका बाजूला काही ठिकाणी खोलदरी सुद्धा आहे. त्यासोबतच वर गेल्यानंतर एका ठिकाणी खूप माकडं आहेत, पण ते आपल्यापेक्षा जास्त माणुसकीचे आहेत कारण ते इथले राजे. पण आपण ते आपलेच आहेत पहिले, म्हणून त्याच्यासोबत जास्त लगट करण्याचा प्रयत्न करू नका. सांभाळून राहा. त्यांचं एकच धोरण आहे की आम्हाला त्रास देऊ नका, आम्ही तुम्हाला त्रास देत नाहीत. कारण हे राज्य प्राण्यांचं आहे. आपण सुद्धा प्राणी आहेत, पण आपण थोडे वेगळे प्राणी आहेत. तर अशा पद्धतीने आपण म्हणजे निसर्गाचा इथं असणाऱ्या भोवताली बघायला शिका. निसर्ग खूप छान असतो. मातीसारख्या रंगाची फुलपाखरं हे तुम्हाला फक्त कळसुबाईच्याच रांगेत दिसतील, हे आवर्जून लक्षात घ्या. इतर ठिकाणी जर तुम्हाला पिवळी धमक फुलपाखरं दिसतील, फुलपाखराच्या पंखावर ते डिझाईनचे डोळे डोळे असलेले फुलपाखरं तुम्हाला दिसतील. पण निव्वळ तुम्ही ज्या जागेवर बसला जिथं ती माती दिसते ना, मातीसारख्याच रंगाचं जर फुलपाखरू बघायचं असेल तर वर्षातून एकदा कळसुबाईला तुम्ही आलं पाहिजे. आता तुम्ही ह्या ठिकाणी जे बघतात ना, हे आहे माची मंदिर. माची शब्दाचा अर्थ होतो की डोंगरावरची एक सपाट जागा. मोठ्या मोठ्या किल्ल्यामध्ये सुद्धा असतं, जसं राजगडला आहे राजमाची वगैरे. तर राजमाची म्हणजे एक मोठी विस्तीर्ण अशा प्रकारची सपाट जागा. तर ही सुद्धा मोठी अशी सपाट जागा आहे. पहिल्या धडाक्यामध्ये आपण वर चढून आल्यानंतर थोडेसे थकलेले असतो. तर ही एक प्रकारचा आपला विसावा आहे. आता ह्या माची मंदिराची आख्यायिका कशी आहे, आता कळसुबाई हे सगळ्याच दैवत आहे. पण आता आपलं सुद्धा बघा ना की आपलं
मन अभंग आहे पण आपला देह दुभंग आहे. आपल्या मनात जरी किती शक्ती असली ना, इच्छा असली ना की मला चढायचं आहे, पण आपलं शरीर सांगते की बाबा तुझी मर्यादा लक्षात घे, तुला ते चलणं होणार नाही. तसंच भक्तांची सुद्धा देवीला काळजी होती आणि म्हणून जे दिव्यांग आहेत, गरोदर माता असतील, त्यासोबतच जे वृद्ध लोक आहेत, ह्यांना काही थेट तिकडं येणं होणार नाही. म्हणून देवी म्हणली की निदान तुम्ही इथपर्यंत तरी या. म्हणून ती देवी या ठिकाणी येऊन बसलेली आहे. म्हणून हिला आपण माची मंदिर म्हणतो. हे जे ठाण आहे हे कळसाईचंच ठाण आहे, याला माची मंदिर म्हणून ओळखलं जातं. अनेक हौशी पर्यटक येतात, ते वरचा डोंगर पाहून घाबरून जातात आणि माची मंदिराचेच फोटो फेसबुकला फ्लॅश करतात की आम्ही कळसुबाईला जाऊन आलो. तर ते हातभर अंतराचं सुद्धा आलेलं नसतात. पण असो, निदान देवीच्या प्रांगणात आलेत, आज हातभर आलेत, उद्या आणखी पुढे जातील ही अपेक्षा करू. तर अशा पद्धतीने आपल्याला आता वर चढायचं आहे. टप्प्याटप्प्याने असा डोंगर पाहताना खूप उंच वाटतो, पण ज्यावेळेला आपण टप्प्याटप्प्याने चालत जातो त्यावेळेला म्हणजे ती मनातली आपल्या भीती हळूहळू निघून जाते. ऍट द टॉप तिथे एक छोटीशी विहीर आहे, म्हणजे 5400 फूट उंचीवर 8 ते 10 फूटच खोलीची म्हणजे विहीर आहे. पण त्या विहिरीला 12 महिने पाणी असतं. हे एक जल व्यवस्थापनाचा अतिशय उत्कृष्ट नमुना आहे. किती उन्हाळा असू द्या, सगळ्या लोकांना तेच पिण्याचं पाणी आहे. तिथलं पाणी सर्वांना पुरतं. 4-5 हॉटेल आहेत, येणारे सगळे पर्यटक आहेत, ते पाणी आपण म्हणजे पिण्यासाठी सुद्धा वापरतात. ज्याला त्याच्यातली जास्त भीती वाटते त्यांना ते पाणी नाही पिलं तरी चालेल. या ठिकाणी एक नळ काढलेला आहे. डोंगरातून आलेलं अतिशय शुद्ध आणि स्वच्छ पाणी, म्हणजे बिसलेली तरी तुमची 6 महिन्यापूर्वी तयार झाली असेल, पण हे ताजं पाणी आहे. इथं पाणी थंडगार पाणी पिऊन घ्या. तुम्हाला 1-2 बॉटल भरायचे असेल भरून घ्या. जसं विज्ञानामध्ये असं म्हटलं जातं की जसं जसं वर जावं तशी हवा विरळ होते. कुठल्याही गडकोटामध्ये जसं जसं वर जावं तसं पाण्याची बाटली महाग होते. पण त्या लोकांचं प्रचंड मेहनत आहे. तुम्ही आता काही माता भगिनी बघा, ते डोक्यावर काठ्या आणणाऱ्या, डोक्यावर सिलेंडर घेऊन जाणाऱ्या, आणि मग त्यावेळेला आपण त्याला ते 20-30 रुपये देत ना. म्हणजे गाडी आणण्याचं आमचं असं स्पष्ट म्हणणं असतं की ह्या वाटेवर तुम्ही भाव करूच नका. तुम्ही स्वतःचा बेभाव केल्यासारखं होतं. जे काही म्हणतात ते अगदी बिंदासपणे देत चला. आपल्या ₹2 रुपयामुळं त्यांच्या म्हणजे घरामध्ये म्हणजे त्यांना त्यांचे जे मुलं बाळाचं शिक्षण, त्यांचं जी काही रोजीरोटी आहे ती खरोखर फक्त पर्यटकावरच अवलंबून आहे. ह्या गोष्टीची आपण जाणून ठेवली पाहिजे. अन्नाची आणखी एक सूचना असते की सातत्यानं वेगवेगळ्या हॉटेलवर तुम्ही जा. म्हणजे एकाच हॉटेलमध्ये सगळेजण बसू नका, 4 जण इकडं 4 जण तिकडं. त्याच्यामुळे काय होतं की सगळ्याच हॉटेलवाल्याला थोडा रोजगार त्या ठिकाणी मिळतो. म्हणून सर्वांना बॅगमध्ये